नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे. आणि शेतकरी मित्रांनो, मागच्या वेळेला जसं मी आपल्याला कीटकनाशक आणि फंगीसाइड तयार करायची विधी सांगितली होती आणि तेव्हा बोललो होतो की काही शेतकरी मित्रांचे म्हणणे असे की व्हिडिओ लांब होतो, त्याच्यामुळे बनवताना न दाखवता फक्त विधी सांगा म्हणून आम्ही विधी तयार केली होती. आणि काही शेतकरी मित्रांचं म्हणणं असं की तुम्ही कसं तयार करता हे सुद्धा दाखवा, म्हणून आज आम्ही तुम्हाला हे औषध तयार करून दाखवू. की जसं आपण मागच्या वेळेला सांगितलं होतं तंबाखू, हळद आणि कडुलिंबाची पानं आणि गोमूत्र याच्यापासून कसं औषध तयार केलं पाहिजे आणि त्याचा वापर कसा केला पाहिजे, तर ते आज आपण तुम्हाला विधी करून दाखवूया की कसं तयार करायचं आहे. आणि सगळ्यात आधी याचे फायदे सांगून देतो तुम्हाला की हे औषध फवारणी केल्यानंतर किंवा ड्रीपद्वारे दिल्यानंतर किंवा स्प्रिंकलरद्वारे दिल्यानंतर किंवा दांडाच्या पाण्याने दिल्यानंतर तुम्हाला झाडांमध्ये फायटोटोनिक इफेक्ट पाहायला मिळतो. म्हणजे झाडं हिरवे कंच दिसतात एकदम तुम्हाला आणि छान लहरतात. दुसरी गोष्ट म्हणजे बुरशीनाशकाचं काम करतं हे औषध, ग्रोथ प्रमोटरचं काम करतं, अँटीबायोटिकचं काम करतं, कीटकनाशकाचं काम करतं. जसं चुरडा मुरडा असे जे रोग असतात ते सुद्धा दूर करतात. फळ पोखरणारे जे कीटक असतात ते सुद्धा नियंत्रण आणण्याचं हे काम करतं. त्याच्यानंतर जेव्हा आपण जमिनीतून जर दिलं तर उधळी सुद्धा नियंत्रण करण्यात बरेच प्रमाणात ही मदत करते. आणि अधिक प्रमाण असलं उधळीचं तर सांगू शकणार नाही की पूर्ण नियंत्रण, पण कमी प्रमाणात जर असलं तर पूर्णपणे उधळीचं नियंत्रण सुद्धा हे औषध करतं. तर आता आपण बघूया की आपण काय करायचं आहे. तर सगळ्यात आधी काय, आता आम्ही आज अर्ध्या एकरासाठी तयार करून राहिलो. मागच्या व्हिडिओमध्ये मी 1 एकराचं प्रमाण सांगितलं होतं, पण मला अर्ध्या एकराचं काम आहे. हे मागे तुम्हाला माझं कोहळ्याचं पीक दिसत असेल, या कोहळ्याच्या पिकावर मला त्याची फवारणी करायची आहे आणि कोहळं अर्धा एकर, त्याच्यामुळे मी ते अर्ध्या एकरासाठी सध्या तयार करतोय. आणि जसं जसं मला लागतं तसं तयार करत असतो. तसं तर तुम्ही औषध तयार करून हे 2 वर्षापर्यंत सुद्धा ठेवू शकता. 2 वर्ष औषधाला काहीच होत नाही जर तुम्ही गोमूत्रात तयार केलं तर. आणि पाण्यात तयार केलं तर तुम्ही ताबडतोब वापरलेलं बरं राहील जर 1-2 महिन्याच्या आतमध्ये. कारण गोमूत्रात असलं तर ते बरेच 2 वर्षापर्यंत टिकून राहतं. तर आता आपण बघूया की काय करायचं आहे. तर आता आम्ही काय केलंय की 2.5 लिटर पाणी घेतलं आधी, आणि बघा 2.5 लिटर पाणी घेतलाय आणि 2.5 लिटर पाण्यात रात्री तंबाखू भिजू घातलेला आहे. हा अर्धा किलो, हे बघा अर्धा किलो तंबाखू भिजू घातलाय. हे भट्टीवर ठेवतोय, याची चूल पेटवली आहे, चुलीवर ठेवतोय. आणि त्याच्यात आता घालतोय अजून 2.5 लिटर गोमूत्र. अडीच लिटर पाणी आणि 2.5 लिटर आपण गोमूत्र घेतलेलं आहे, म्हणजे 5 लिटर हे आपलं गोमूत्र आणि पाणी म्हणून 5 लिटर झालेलं आहे. त्यात आपण अर्धा किलो तंबाखू घातला. तंबाखू कोणता घेतला तर आम्ही अगोदर दिवशी तो भिजू घातला, पण तुम्हाला दाखवण्यासाठी थोडासा मी तंबाखू ठेवला आहे. हा बघा, हा तंबाखू मी घेतलाय. आमच्या इकडे याला वांग्या तंबाखू म्हणतात. अतिशय जालिम तंबाखू मानला जातो आमच्या इकडे, म्हणून हा वांग्या तंबाखू म्हणून मी हा घेतलाय. आता हा राहिला तर हा टाकून देतो आम्ही. तर टाकताना थोडा याला असा तोडून घ्यायचा. एकदम एवढे मोठे पानं टाकू नका. तुमच्या इकडे हा तंबाखू मिळत नसेल, तुमच्या इकडे जो पण तंबाखू मिळत असेल थोडासा जालिम प्रकारचा, तर तो तुम्ही याच्यात वापरा. आणि महत्वाचं म्हणजे की रात्री भिजू घालण्याचं कारण आहे की याच्यात जे निकोटीन पदार्थ असतो, जो सगळ्या माणसांपासून तर कीटकांपर्यंत घातक असतो, तो मुरल्यामुळे चांगल्या प्रमाणे त्याच्यात औषधात मिसळला जातो आणि औषध एक पॉवरफुल तयार होतो. त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे हळद. तर आपल्याला अर्धा एकरासाठी तयार करून राहिलो आहे, म्हणून आपण 50 ग्राम हळद घेतल्या. तर हळद कोणती घ्यायची आहे, हे बघा, ही घरची हळद आहे अगदी. ही बघा घरची हळद आणलेली आहे, जी आपण घरी हळकंड आणून बारीक करून घेतो ती हळद घ्यायची आहे. बाजारातली पाकिटातली हळद घेऊ नका, त्यात केमिकल वगैरे असतात किंवा रंग शकतं कोण्या कंपनीच्या. याच्यात असं नाही की सगळ्याच कंपनी वाईट देतात,
पण राहू शकतं. ते आपण शंका ठेवायची नाही मनात, म्हणून घरची हळद घ्यायची आहे. तर आपल्याला 50 ग्राम याच्यात हळद घ्यायची आहे. प्रत्येक वस्तू टाकून थोडीशी चांगली मिसळून घ्यायची याला. एखादं लिटर पाणी कमी जास्त झालं तर हरकत नाही, चालेल. आता याच्यानंतर आपल्याला घ्यायची आहे कडुलिंबाची पानं. तर एका एकरासाठी 1.5 किलो पर्यंत पानं घ्यायची आहे आणि अर्धा एकरासाठी आपल्याला 1.25 किलो पर्यंत पानं घ्यायची आहे. कडुलिंबाची पानं कमी जास्त झाली तर चालेल. आता बघायला छोट्या छोट्या फांद्या म्हणून असंच टाकतोय, किंवा तुम्ही असे हे पानं असे काढून सुद्धा टाकू शकता. हे असे पानं काढून सुद्धा टाकू शकता, किंवा फांद्यांसहित टाकलं छोट्या छोट्या तरी चालेल. आता या वेळेला बघा जसे निंबोळे आलेले आहे बघा, कडुलिंबाला जसे निंबोळे आलेले आहे, तर ह्या वेळेला जर तयार केलं निंबोळी सहित तर अजून पॉवरफुल हे औषध तयार होईल. आणि हे सगळं टाकल्यावर तुम्हाला जर वाटत असेल की थोडं अर्धा 1 लिटर पाणी जर कमी वाटत असेल, तुमचं बुडलं नाही बॉय, तर तुम्ही अर्धा 1 लिटर पाणी घालू शकता याच्यात अजून. तुम्ही 5 लिटर कोरं गोमूत्र सुद्धा घेऊ शकता प्युअर, किंवा एवढं गोमूत्र जर उपलब्ध नाही आहे तुमच्याकडे तर तुम्ही अर्ध सुद्धा करू शकता. पण एवढं लक्षात ठेवा की गावरानी गाईचं जर गोमूत्र असेल तर खूप छान. जर गावरानी गाईचं गोमूत्र नसेल तर तुमच्याकडे जे पशु असतील त्याचं गोमूत्र वापरलं तरी चालेल. आता हे तयार कसं करायचं, 1 मिनिट. आता हे तयार कसं करायचं, तर जसं 5 लिटर आपण गोमूत्र आणि पाणी मिळून जर 5 लिटर घेतलं, किंवा कोरं गोमूत्र 5 लिटर घेतलं, किंवा कोरं पाणीच आपण 5 लिटर जरी घेतलं, तर आपल्याला इतकं आठवायचं आहे की हे 3 लिटर राहिलं पाहिजे. 3 लिटर आपलं औषध राहिलं की 3 लिटर औषध राहिलं की हे तयार झालं एक वेळा, की झाल्यावर चुलीवरून ते उतरून ठेवून द्या तुम्ही. चांगलं घट्ट असं पेस्ट सारखं होतोय तयार आहे. त्याच्यानंतर याला गाळून घ्या छान. तर गाळायचं केव्हा, 24 तास त्याला चांगलं थंडगार होऊ द्या. 24 तास थंड झाल्यानंतर याला गाळून घ्या. गाळल्यानंतर आपल्याला याला वापरायचं आहे. तर आता आपल्याला कोणत्या झाडांवर वापरायचं, तर आपल्याला कुठल्याही झाडावर हे वापरून कुठल्याही पिकावर आपण याचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर जशी लहान झाडं आहे तर 300 मिली, एक 15 ते 17 लिटरचा जो पंप असतो त्या 300 मिली लहान झाडांना वापरा. म्हणजे अतिशय एकदम लहान झाडांसाठी नाही सांगून राहिलं, जे थोडे मोठे असतात झाड त्याच्यापेक्षा थोडे मिडियम असले तर 400 मिली पर्यंत वापरू शकता. आणि मोठे झाडं असतील तर ते फळबागा वगैरे तुमचे असतात तर त्याच्यावर तुम्ही 500 मिली प्रतिपंप तुम्ही वापरू शकता. हे कारण याच्या आतमध्ये बरंचसं बाष्पीभवन गोमूत्र वगैरे चाललं जातं. आणि कोरं गोमूत्र जेव्हा आपण फवारणीत वापरतो तेव्हा फक्त 70 ते 80 मिलीच वापरायचं असतं, पण याच्यात बाष्पीकरण होऊन तर नायट्रोजनचं प्रमाण वगैरे पुष्कळ उडून जातं. म्हणून आपण 500 मिली पर्यंत मोठ्या झाडांना वापरू शकतो, लहान झाडांना 300 मिली पर्यंत, मध्यम झाडांना 400 मिली पर्यंत, आणि जे फळ झाडं आहेत मोठे त्यांना आपण 500 मिली पर्यंत 15 ते 17 लिटर किंवा 20 लिटरची पंपाची जी टाकी असते त्यात आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर जसं जर आणि आपल्याला जर ड्रीपद्वारे द्यायचं आहे किंवा स्प्रिंकलरद्वारे द्यायचं आहे किंवा दांडाने द्यायचं आहे तर अर्ध्या एकराला 3 लिटर द्यायचं आहे आणि 1 एकराला 6 लिटर द्यायचं. जसं समजा तुम्ही 10 लिटर पाण्यात किंवा गोमूत्रात तयार केलं तर 6 लिटर एकरी द्यायचं आहे, आणि 5 लिटर याच्यात तयार जर केला अर्ध्या एकरासाठी तर आपल्याला 3 लिटर पर्यंत आपल्याला हे द्यायचं आहे. याच्यामुळे आपल्याला उधळीचाही फायदा होईल, मूळ किडा लागणार नाही, बरेच याच्यापासून फायदे आहे आपल्या आणि चांगलं घट्ट छान औषध तयार होतं हे. आणि जास्तीत जास्त जर चांगला विस्तू असला खाली तर अर्ध्या पाऊण तासात तुमचं औषध तयार होऊन जातं, किंवा कमी असला तर एखादा तास लागू शकतो. आणि आपल्याला जर माहिती आवडली असेल तर नक्की कॉमेंटद्वारे कळवा. आणि व्हिडिओ शेतकरी मित्रांना तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याजवळ काही अशा माहिती असतील तर आमच्यापर्यंत कॉमेंटद्वारे नक्की पोहोचवा. आपले अनुभव सुद्धा आम्ही शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.